श्री स्वामी समर्थ. तर चला बघूया या सप्ताहाचे राशी भविष्य. मेष. या सप्ताहात व्यावसायिकांना पुढे जाण्याची संधी मिळेल. तुमच्यामध्ये आध्यात्मिकतेचे प्रमाण जास्त राहील. या काळात वरिष्ठ अधिकारी आणि प्रभावशाली व्यक्तींसोबतचे संबंध उत्तम राहतील. नव्या संबंधांमध्ये सद्भावना वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या बोलण्याने लोकांना मोहित कराल. या सप्ताहात तुमचे उत्तम काम पाहून कार्यालयातील व्यवस्थापन तुम्हाला बढती, प्रोत्साहन रक्कम, पुरस्कार इत्यादी देऊ शकतात. यामुळे तुमच्या मनाची ताकद मजबूत होईल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल आहे. त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ त्यांना मिळेल. स्कॉलरशिपही मिळू शकते. या सप्ताहात तुम्हाला नात्यांमध्ये संतुलन राखत पुढे जाण्याची गरज आहे. तुमच्या वागण्या बोलण्याद्वारे कोणाही इतरांना मानसिक रूपात दुखवले जाणार नाही याची दक्षता तुम्ही घ्यायला हवी. तुम्ही तुमच्या नात्यांबाबत विनाकारण चिंता करण्याची शक्यता आहे. नेहमी सकारात्मक विचार करावा. या सप्ताहात तुमचे आरोग्य चांगले राहील. तरीही तुम्ही सावधान राहण्याची गरज आहे, कारण तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तुम्हाला विशेष काळजी घ्यायला हवी. डोळ्यांसंबंधित समस्यांनी पीडितांना या सप्ताहात आराम पडेल. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज हनुमान चालीसा वाचणे. वृषभ. या सप्ताहात तुमच्या शत्रूंचा नाश होईल. आनंद आणि मानसिक सुख शांती मिळेल. त्यासोबतच धन प्राप्तीही होईल. तुम्ही स्नानाच्या पाण्यात तीर्थ मिसळावे. यामुळे कौटुंबिक सुख आणि तुमचा सन्मान वाढेल. शेती व जमिनीशी संबंधित कामकाजात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात नोकरदार जातकांना पैसा कमावण्याची सुवर्ण संधी लाभेल. शिवाय खर्चाचे प्रमाणही कमी झाल्यामुळे पैशांच्या बचतीचीही शक्यता आहे. या काळात व्यावसायिकांना प्रवासातूनही फायदा मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्या जातकांसाठी हा काळ अनुकूल आहे. या सप्ताहात प्रेम संबंधात चढ उतार होण्याची शक्यता कमी आहे. जर शक्य असेल तर सर्व प्रकारच्या संबंधात संवादावर जास्त भर द्यावा. यामुळे संबंधांमध्ये जवळीक राहील. या काळात मित्र व भावांसोबत वाद होणार नाही, याबाबत विशेष दक्षता घ्यायला हवी. या सप्ताहात तुम्हाला अशक्तपणा, आळस आणि सुस्ती येण्याची शक्यता आहे. आजारावर जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. तब्येतीबाबत जास्त सावध राहण्याची गरज आहे. जोडीदार आणि मुलांचे आरोग्य उत्तम असल्यामुळे तुम्हाला काहीसा दिलासा मिळेल. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज कनकधारा स्तोत्र वाचावे. मिथुन. हा सप्ताह आर्थिक आणि वैवाहिक सुखाबाबत चांगला असणार आहे. तुमच्या अंगात जोम आणि उत्साह राहणार आहे. पण याचा वापर योग्य व अयोग्य दिशेने करावा याचा निर्णय घेणे सर्वस्वी आपल्या हाती असणार आहे. वडीलधाऱ्या मंडळींशी नम्रतेने वागावे, अन्यथा नात्यात तणाव उत्पन्न होऊ शकतो. या सप्ताहात नोकरदार जातकांनी अत्यंत सावध राहून काम करण्याची गरज आहे, कारण विरोधक कोणत्याही प्रकारची खेळी खेळू शकतात. शेअर आणि सट्टा बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांनी विचारपूर्वक गुंतवणूक करावी, त्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो. या सप्ताहात प्रियजनांना वारंवार भेटण्याची इच्छा तुमच्या मनात राहील
आणि तुम्ही भेट घेण्यात यशस्वीही ठराल. मनातल्या मनात प्रेम, सुख आणि आत्मीयता जाणवेल. एखाद्या नवीन ठिकाणी भेट होण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. या सप्ताहात तुमची तब्येत काहीशी नरम गरम राहण्याची शक्यता आहे. तुम्ही बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळायला हवे. तुम्हाला तुमच्या अंगात जोम आणि उत्साह जाणवेल. मोसमी भाज्यांवर तुम्ही विशेष भर द्यायला हवा. तुम्हाला या सप्ताहात मानसिक शांती लाभेल. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज गणपती अथर्वशीर्ष वाचावे आणि तुळशीची पूजा करावी. कर्क: या सप्ताहात तुम्हाला तुमच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांचे तसेच वडीलधाऱ्या मंडळींचे सहकार्य मिळेल. सर्वजण तुमच्या सोबत नम्रतेने वागतील. तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्हाला परिचितांकडून फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही धैर्याने काम पुढे चालू ठेवू शकाल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या विद्याभ्यासाशी संबंधित विषयांवर लक्ष केंद्रित करावे आणि मित्रांसोबत विनाकारण भटकणे सोडावे. व्यावसायिकांची आर्थिक प्रगती मंदपणे होत राहील. शेअर बाजारात काहीही व्यवहार करण्यापूर्वी स्वतःला होणाऱ्या फायद्या तोट्याचा विचार करावा. या सप्ताहात तुम्ही तुमचे पूर्वीपासून असलेले प्रेम संबंध मधुर राखण्यासाठी तुमच्या बोलण्या वागण्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. बंधूंसोबत एखाद्या प्रकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. यावेळी अस्पष्ट बोलून गैरसमज उत्पन्न होणार नाही याची दक्षता घ्यावी. या सप्ताहात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे थोडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. ज्यांना विशेष करून डोळ्यांबाबत समस्या असतील, डोळ्यांमध्ये जळजळ असेल, त्यांनी वेळीच तपासून घ्यायला हवे. या सप्ताहात दुखापत होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही सावध असावे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज शिवचालीसा वाचावी आणि शिवपिंडीची पूजा करावी. सिंह: जर तुम्ही मार्केटिंग, शिक्षण इत्यादी क्षेत्रात कार्यरत असाल तर तुमच्यासाठी हा सप्ताह अनुकूल आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गासाठी हा सप्ताह अनुकूल आहे. तुम्ही भोगविलासाचा आनंद घ्याल. तुम्ही तुमच्या संवाद कौशल्याच्या बळावर पुढे जाण्यात यशस्वी व्हाल. या सप्ताहात तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या माध्यमातूनही घरात होणाऱ्या लाभात वाढ होऊ शकते. व्यवसायाचा संबंध परदेशाशी असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. नोकरी करत असाल तर कार्यक्षेत्रात थोडा त्रास संभवतो. या सप्ताहात तुमच्या प्रेम संबंधात माधुर्य राहणार आहे. तुम्ही इतर साधनांच्या माध्यमाद्वारे सातत्याने तुमच्या प्रियजनांच्या संपर्कात राहणार आहात. तुम्ही तुमच्या प्रियजनांच्या भेटीगाठी घेण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या परिचित, नातलग व शेजारच्यांशी उत्तम व्यवहार करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. हा सप्ताह तुमच्या आरोग्याबाबत चांगला राहणार आहे. मोसमी आजार आणि पोटासंबंधित छोट्या मोठ्या तक्रारी राहू शकतात. जर दीर्घ काळापासून आजार असेल तर तुम्ही विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तसेच त्यासाठी उत्तम प्रकारे उपचार करून घ्यायला हवेत. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार आणि मंगळवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज गणेश चालीसा वाचावी
आणि गणपतीची पूजा करणे. कन्या, या सप्ताहात तुम्ही प्रत्येक बाबतीत अत्यंत विवेकाने पुढे जात राहाल. विद्यार्थी वर्गाला एकाग्रता कमी जाणवू शकते. शेअर बाजारात सक्रिय जातकांनी घाई गडबडीत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये. स्थावर मालमत्तेबाबत कामकाज पुढे नेण्यासाठी हा सप्ताह अनुकूल आहे. या सप्ताहात शेअर बाजार, व्याज, कमिशन यावर आधारित कामांमध्ये विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. जर आपण दीर्घ काळापासून उधारीच्या व्यवहारात अडकला असाल तर या सप्ताहात तो व्यवहार मिटण्याची शक्यता आहे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाची जास्त चिंता राहील. या सप्ताहात तुम्हाला जर तुमच्या प्रिय पात्रासोबतचे प्रेम संबंध टिकवून ठेवायचे असतील तर तुमचे वागणे बोलणे सांभाळावे. छोट्या छोट्या गोष्टी व गैरसमजांमुळे नात्यात कोणत्याही प्रकारचा तणाव उत्पन्न होऊ देऊ नये. तुम्ही प्रिय पात्रासोबत फिरायला जाऊ शकता. या सप्ताहात तुम्ही तुमच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. भौतिक सुख व धन प्राप्तीसाठी तुम्ही मर्यादेबाहेर प्रयत्न करीत राहणार आहात, ज्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. रात्री झोपताना 1 ग्लास गोड कोमट दुधात 1 चमचा शुद्ध तूप टाकून प्यायला हवे. महत्त्वाचे निर्णय मंगळवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: श्री विष्णूची पूजा करणे आणि नारायण कवच वाचणे. तुळा, या सप्ताहात तुमची एखाद्या विद्वान व्यक्तीशी भेट होऊ शकते. त्यासोबतच या सप्ताहात तुम्हाला संतती सुखी मिळण्याची शक्यता आहे. जे जातक रचनात्मक, मनोरंजन या कला विश्वात कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह अनुकूल आहे. कोर्ट कचेरीच्या कामात तुम्हाला यश मिळेल. गुरु व प्रतिष्ठित व्यक्तींकडून मदतही मिळेल. तुमचा व्यवसाय वेगाने वाढेल. यामुळे तुमच्या कंपनीचा टर्नओव्हर वाढेल. तुमचा ग्राहक आधारही मजबूत होईल. जमीन, घर व इतर स्थावर संपत्ती संबंधित जातकांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या वारसा मालमत्तेतून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमच्या प्रेम संबंधात सुख शांती राहण्याची शक्यता आहे. जर नात्यांमध्ये पूर्वीपासून तणाव असेल तर या काळात तो तणाव संपण्याची शक्यता आहे. मुलांकडून मान व प्रेम मिळण्याची शक्यता आहे. मित्रांकडून भेट मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. या सप्ताहात तुम्हाला आरोग्य अधिक त्रास देणार नाही. मानसिक व्याकुळता राहण्याची शक्यता आहे. एखाद्या अज्ञात चिंतेमुळे तुम्ही अस्वस्थ राहाल. या काळात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नये. ध्यान व योग केल्यास मानसिक शांती व उत्तम आरोग्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय रविवार, बुधवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात शिव महिम्न स्तोत्र वाचावे आणि शिवलिंगाची पूजा करावी. वृश्चिक, या सप्ताहात तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या संपर्कात याल व त्याचा तुम्हाला जवळच्या भविष्यात फायदाही होईल. कौटुंबिक प्रकरणामुळे उत्पन्न होणारे अडथळे तुमच्यासाठी चिंतेचा विषय राहतील. भागीदारीच्या कामात उशीर होण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबाच्या आनंदासाठी पैसा खर्च कराल. या सप्ताहात तुमच्या नोकरीत तुमची स्थानिक व बाहेरगावच्या जागी बदली होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला कोणत्याही परिस्थितीसाठी तयार ठेवावे. नोकरदार जातकांना या काळात त्यांच्या सहकारी व हाताखालील कर्मचाऱ्यांविषयी अज्ञात भीती जाणवत राहील. हा सप्ताह नात्यांसाठी
तुम्हाला अनुकूल आहे. तुम्ही कौटुंबिक वादांपासून दूर राहण्याची गरज आहे. तुम्ही कौटुंबिक प्रकरणात समाधान आणण्याच्या धोरणावर लक्ष केंद्रित करावे व प्रकरण वाढवणे टाळावे. आई वडिलांसोबत नम्रतेने वागावे, अन्यथा कटुता वाढू शकते. या सप्ताहात तुम्हाला रक्तासंबंधित तक्रार राहू शकते. या काळात हृदयासंबंधित रोग व मधुमेहाने पीडित जातकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. तुम्ही सातत्याने स्वतःच्या तब्येतीचे निरीक्षण व परीक्षण करीत राहायला हवे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार व गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय: शिवशंकराची पूजा करणे आणि रुद्राष्टक वाचणे. धनु, हा सप्ताह आर्थिकदृष्ट्या चांगला राहण्याची शक्यता आहे. नोकरदार जातकांसाठी काळ अनुकूल राहणार आहे. नव्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागू शकतात. विद्यार्थी वर्गाला मात्र अपेक्षित परिणाम मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे. मुलांकडून शुभ समाचाराची अपेक्षा करू शकतात. या सप्ताहात तुमचे मन इतर कामांमध्ये जास्त रस घ्याल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या विद्याभ्यासावर जास्त लक्ष देऊ शकणार नाही. स्पर्धा परीक्षेसाठी जास्त श्रम करण्याची गरज आहे. उत्पन्न व मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे. टुरिझम, सेल्स व मार्केटिंगच्या जातकांना प्रवास करावा लागेल. आपण जणू प्रेम संबंधांच्या सुंदर जगात प्रवास करीत आहोत असे तुम्हाला जाणवेल. प्रेम संबंधात पुढे जाण्यासाठी अनुकूल काळ आहे. तुम्ही प्रिय व्यक्तीसमोर प्रेमाचा प्रस्ताव ठेवू शकता. डेटिंगवर जाण्यासाठी हा काळ चांगला आहे. तुमच्या प्रेमात कोणी अडथळा आणणार नाही याची दक्षता घ्यावी. हा सप्ताह तुम्हाला उत्तम आरोग्याचा आनंद देईल. तुमच्यात उत्साह, जोम जास्त प्रमाणात असेल. जोडीदाराच्या आरोग्याची चिंता तुम्हाला सतावू शकते. तब्येतीबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दाखवू नये. डोळे व कानासंबंधित समस्या राहण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय रविवार, सोमवार व मंगळवारच्या दिवशी घेणे. उपाय: रोज हनुमान चालीसा वाचणे. मकर, या सप्ताहात तुमचे लक्ष उत्तम भोजन, कपडे, मनोरंजन, वैवाहिक सुख, भोगविलासासाठी खरेदी करणे इत्यादीवर केंद्रित राहील. तुमच्या मनावर व भावनांवर ताबा ठेवा. करिअरच्या दृष्टीने अनुकूल संधी देणारा हा सप्ताह असणार आहे, पण पैशाच्या प्रकरणात जास्त प्रयत्नांची गरज आहे. या सप्ताहात व्यावसायिकांना लाभ होण्याची आशा आहे. नोकरदार जातकांसाठी प्रगतिशील काळ आहे. तुम्ही योग्य संधी ओळखून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायला हवा. शेती व त्याच्याशी संबंधित उत्पादनाच्या व्यवसायात फायदा होईल. या सप्ताहात तुम्ही तुमच्या प्रेम प्रकरणात पुढे जायला हवे. प्रिय व्यक्तींशी भेट होण्याची व तिच्यासाठी खर्च करण्याची शक्यता आहे. या काळात तुमचे इतर संबंधही सुधारतील. संबंधात आत्मीय भावना येईल. यावेळी प्रिय व्यक्तीसमोर प्रेम प्रस्ताव ठेवल्यास सकारात्मक उत्तर मिळू शकेल. या सप्ताहात तुमचे आरोग्य काहीसे नरम गरम राहण्याची शक्यता आहे. तुम्हाला छोटे मोठे त्रास होण्याची शक्यता आहे. तुम्ही मानसिक रूपातही त्रस्त राहण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही या सप्ताहात विशेष लक्ष द्यायला हवे, कारण दुखापत होण्याची शक्यता तुम्हाला आहे. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय: या सप्ताहात शिवलिंगाची पूजा करणे आणि त्याचसोबत
शिवमहिम्न स्तोत्र वाचावे. कुंभ, या सप्ताहात तुमचे आरोग्य उत्तम राहील आणि व्यवसाय विस्तार करण्याची अनुकूल संधी मिळेल. या काळात शक्यतो तर्कवितर्क करण्यापासून दूर राहावे. नोकरदार जातकांनी वागण्या बोलण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे, कारण तुमच्या कळवट बोलण्यामुळे नात्यात कटुता येऊ शकते. या सप्ताहात तुम्ही तुमच्या आवडत्या विषयांमध्ये पुढे जाऊ शकता. तुम्हाला कमी परिश्रमात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची समजशक्ती सुधारेल. तुम्ही जमिनी संबंधित सौद्यातून फायदा मिळवू शकता. व्यावसायिक प्रकरणात तुमचा विवेक उपयोगी पडेल. या सप्ताहात तुम्ही नव्या व्यक्तींच्या संपर्कात याल व त्यांच्याविषयी तुमच्या मनात स्नेह उत्पन्न होण्याची शक्यता आहे. यावेळी फिरायला जाण्याचे प्रबळ योग दिसत आहेत. भेट व डेटिंगकडे तुम्ही विशेष लक्ष द्याल. जर नात्यात आधीपासून तणाव असल्यास तो दूर होईल. या सप्ताहात तुमचे आरोग्य चांगले राहील. तुम्हाला शारीरिक उत्साह व तरतरीतपणा जाणवत राहील. महत्त्वाचे निर्णय बुधवार, शुक्रवार आणि शनिवारच्या दिवशी घेणे. उपाय, या सप्ताहात रोज तांब्याच्या भांड्याने सूर्यदेवाला पाण्याचा अर्घ्य देणे. मीन, या सप्ताहात तुम्हाला आरोग्य लाभ होईल आणि तुमचा मान वाढेल. कार्यस्थळावर तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि मनाजोगे परिणाम मिळवण्यात यशस्वी राहाल. सिनियर्स तुम्हाला मदत करतील, पण या काळात तुमच्याकडून त्यांना जास्त अपेक्षाही असतील, त्यामुळे थोडे सावध राहावे. या सप्ताहात तुम्ही व्यावसायिक बाबतीत धैर्याने पुढे जात राहाल. जसजसा वेळ जाईल तुम्हाला दूर राहणाऱ्या परिचितांशी जास्त संपर्क साधायला हवा. जे जातक आयात निर्यातीच्या व्यवसायात आहेत त्यांनी सावधानतेने पुढे जायला हवे. स्पर्धा परीक्षेसाठी अनुकूल काळ आहे. या सप्ताहात तुम्हाला कामानिमित्ताने काही दिवस घरापासून दूर राहावे लागू शकते. कुटुंबांसोबत सुखद क्षण घालवण्याची संधी कमी मिळेल. व्यस्ततेमुळे तुमच्या जेवणाच्या वेळेवरही परिणाम होईल, ज्यामुळे तुमचे आरोग्य थोडे नाजूक राहू शकते. या सप्ताहात तुमच्या आरोग्याबाबत चढ उतार पाहायला मिळेल. जे जातक दीर्घ काळापासून आजारी आहेत त्यांच्या तब्येतीत सुधारणा दिसून येईल. तुम्ही तुमच्या तब्येतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. या दिवसात तुम्ही बाहेरचे खाणे व्यर्थ करायला हवे. महत्त्वाचे निर्णय सोमवार, मंगळवार आणि गुरुवारच्या दिवशी घेणे. उपाय, या सप्ताहात तुमच्या कपाळावरती दही हळदीचा टिळा लावावा आणि शंकराची आराधना करावी. आपणा सर्वांचा हा सप्ताह चांगला जाओ हीच स्वामी चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.